नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 1च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं. इशरत जहां एन्काउंटर प्रकरणामध्ये शेवटच्या 3 आरोपींना विशेष सीबीआय कोर्टानं आरोप मुक्त केलंय. हे तिघेही पोलीस अधिकारी आहेत. या निर्णयामुळे आयजी जीएल सिंघल, एसपी तरुण बारोट आणि कमांडो अनाजू चौधरी यांना मोठा दिलासा मिळालाय. अन्य 4 आरोपींना याआधीच आरोप मुक्त करण्यात आलं होतं, त्यामुळे हा खटला आता संपल्यातच जमाय. केवळ सीबीआयनं आरोपमुक्त करण्याला विरोध केला तरच खटला पुढे चालेल, पण अन्य 4 आरोपींना आरोपमुक्त केलं तेव्हा सीबीआयनं विरोध केलेला नव्हता. इशरत जहां आणि अन्य 4 जण ज्यांना ठार मारलं गेलं हे दहशतवादी नव्हते असं सिद्ध करणारा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी दिसत नाही, असं निरीक्षण विशेष सीबीआय न्यायाधीश VR रावल यांनी नोंदवलं. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत नवी दिल्लीहून फोन लाईनवरती. प्रशांत, इशरत जहां प्रकरणामध्ये आज 3 आरोपी होते, ज्यामध्ये 2 अधिकारी होते, एक कमांडो होतो. या तिघांनाही आज सीबीआय कोर्टाने आरोप मुक्त केले आहे. महत्वाचं म्हणजे यामध्ये आयजी जीएल सिंघल, पोलीस अधीक्षक तरुण बरोट आणि कमांडो अनाजू चौधरी यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तिघांवरती जे सर्व आरोप काढून टाकण्यात आले आहे, यांनी असा प्रकारचा निर्णय दिला आहे. यापूर्वी आपल्याला माहित असेल की वरिष्ठ अधिकारी माजी डीजीपी पी पांडे आणि गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोप मुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या सगळ्यांना आरोप मुक्त करण्यात आला, त्यावेळी त्या 3 अधिकाऱ्यांना का आरोप मुक्त करण्यात आला नाही असा देखील सवाल कोर्टाने केला. आणि सोबतच या 3 अधिकाऱ्यांच्या वतीने जो अर्ज करण्यात आला आहे त्या अर्जाला मान्यता दिली आणि त्यांना आरोप मुक्त केलं. आणि कोर्टाने या प्रकारचे स्पष्ट ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे की गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही चकमक आहे, ही बनावट म्हणता येणार नाही, या चकमकीला बनावट म्हणता येणार नाही. आणि त्यामुळेच या सर्व अधिकाऱ्यांना आता आरोप मुक्त करण्यात आले आहे. यामधील सर्व जे इशरत जहां प्रकरणातील जे सर्व आरोपी होते त्या सगळ्यांना आता या प्रकरणातून आरोप मुक्त करण्यात आले. सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. ख्यातनाम वकील मुकुल रोहतगी सिंग यांची बाजू मांडतायत. सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तर मोहन डेलकर प्रकरणामध्ये देशमुख हस्तक्षेप करत होते असं सिंग यांचे वकील विक्रम ननकानी कोर्टात म्हणालेत. परमबीर सिंह आधी सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितलं आणि सिंग यांनी आपल्या याचिकेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. तसंच या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली. पोलीस आयुक्त पदावरून केलेली माझी बदली ही बेकायदेशीर होती असाही दावा परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत केलाय. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. विवेक, हायकोर्टामध्ये अजूनही युक्तिवाद सुरू आहे, काय अपडेट्स मिळत आहेत? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र काही दिवसांपूर्वी लिहिलेलं होतं आणि त्यात गृहमंत्री अनिल देशमुख हे कशा पद्धतीने API सचिन वाझेला 100 कोटी प्रति महिना आणायला सांगत होते असा आरोप त्यांनी या पत्रामध्ये केला होता आणि त्या संदर्भातलीच ही जनहित याचिका केलेली आहे. पण मुळात राज्य सरकारचा आक्षेप यात जनहित आहे का यावरच आहे. राज्य सरकारचं म्हणणं आहे की यांचा वैयक्तिक ग्रीव्हन्स आहे परमबीर सिंग यांचा, यात जनहिताची कुठलीही गोष्ट नाही आहे. त्यामुळे ही PIL असू नये. गृहमंत्र्यांवरचं जे संशयाचं धुकं आहे ते दूर करण्याला आम्ही उत्सुक आहोत असं देखील राज्य सरकारनं म्हटलेलं आहे. यावर तिथं जेव्हा हा कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती त्यावेळेस दीपंकर दत्ता जे मुख्य न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे, त्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यांनी विचारलं की या प्रकरणात तुम्ही FIR का बरे दाखल केलेलं नाही आहे. त्यासोबतच तुम्ही जे म्हणता ते तुमच्या समोर अशा पद्धतीची मागणी गृहमंत्र्यांनी केली होती का, की हे फक्त ऐकीव तुमची माहिती आहे, अशी देखील त्यांनी विचारणा केलेली आहे. मुळात FIR या संदर्भात का दाखल करण्यात आलेली नाही अशी देखील विचारणा त्यांनी परमबीर सिंग यांना केली. त्यास अशा प्रकरणांमध्ये पूर्वी एक ललिता कुमार यांची केस होती, त्याचा दाखला देत परमबीर सिंग यांच्यातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला होता की मला न्यायालयाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही या संदर्भात CBI चौकशीचा आदेश द्यावा अशी मागणी त्यांनी या याचिकेत केलेली आहे. ललिता कुमार या खटल्याचा त्यांनी संदर्भ त्यात दिलेला आहे. कोर्ट तो सगळा काय संदर्भ आहे, त्यात काय परिस्थिती होती आणि या याचिकेनंतर ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात विचार करत आहे.
मात्र राज्य सरकारनं मात्र ही जनहिताची कुठलीही बाब नाही आहे, हे त्यांचं वैयक्तिक ग्रीव्हन्स आहे असं म्हटलेलं आहे. परमबीर सिंग यांचा युक्तिवाद मात्र असा आहे की आपली बदली झाली हा काही विषय या याचिकेतला नाही आहे. मुळात ज्या पद्धतीने पैसे आणण्याचे आदेश गृहमंत्री देतात तो विषय गंभीर आहे आणि त्या विषयाची CBI चौकशी केली गेली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे, असं परमबीर सिंग यांचा युक्तिवाद सुरू आहे. कोर्ट या सगळ्या संदर्भात जे एक जजमेंट आहे ललिता कुमारीचं, ज्याच्यामध्ये FIR नसताना देखील CBI इन्क्वायरी करण्यात आली होती, त्याचा अभ्यास करत आहे आणि त्याच्यानंतर कोर्ट आपला या संदर्भातला ही पिटिशन मुळात PIL म्हणून ठेवता येणार आहे की नाही याचा निर्णय दिला आणि त्याच्यानंतर त्याच्या आर्ग्युमेंट सुरू होतील. पण आता राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की याच्यात जनहिताचा कुठलाही मुद्दा नाही आहे, वैयक्तिक मुद्दा परमबीर सिंग आणतात. तर ही गोष्ट नेमकं कोर्ट कसं बघतं आणि त्यावर नेमकी आपली काय भूमिका मांडताय हे पाहावं लागेल. बरोबर. मात्र राज्याच्या गृहमंत्र्यांची CBI चौकशी व्हावी अशी देखील या याचिकेमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे, त्यामुळे त्या संदर्भात काय सांगाल? त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये देखील हीच याचिका होती की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपये रेस्टॉरंट बार मालक यांच्याकडून आणण्याचं सांगितलं होतं असा आरोप त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देखील केला होता आणि त्यांच्या याचिकेत देखील याच गोष्टीचा उल्लेख केला आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही CBIच्या मार्फत केली जावी अशी देखील त्यांची मागणी आहे. त्यांचं म्हणणं जर CBIने या गोष्टीचा तपास केला तर त्यातून अनेक काही गोष्टी सापडू शकतील, काही पुरावे देखील माझ्याकडे तसा देखील दावा त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केला होता. ती त्यांची मुख्य मागणी आहे की ह्या सगळ्या प्रकरणाची पैशाचा जो अँगल आहे त्याची सगळी चौकशी CBIच्या मार्फत करावी अशी मुख्य मागणी परमबीर सिंग यांची या याचिकेत आहे. विवेक, पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवरती सध्या मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि ख्यातनाम वकील मुकुल रोहतगी हे परमबीर सिंह यांची बाजू मांडतायत. परमबीर सिंह यांनी याचिका करून आपले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केलेत आणि सिंग यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असा युक्तिवाद सरकारच्या वकिलांकडून हायकोर्टामध्ये केला जातोय. मोहन डेलकर प्रकरणामध्ये सुद्धा देशमुख हस्तक्षेप करत होते असं परमबीर सिंह यांचं म्हणणं आहे. त्यांचे वकील विक्रम ननकानी कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडते असं त्यांच्याकडून मिळालेली माहिती. तर परमबीर सिंह आधीच सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते, पण सुप्रीम कोर्टानं त्यांना हायकोर्टात जाण्यास सांगितलं आणि आता हायकोर्टामध्ये या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे. परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत, तसंच या आरोपांची CBI चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली आहे. तर त्यांची पोलीस आयुक्त पदावरून बदली सुद्धा करण्यात आली, तर माझी ही बदली बेकायदेशीर होती असा देखील दावा परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेमध्ये केलाय. याच याचिकेवरती सध्या दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद सुरू आहे. हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे. सरकारी वकिलांचं म्हणणं आहे परमबीर सिंह यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, बिनबुडाचे आरोप आहेत अशी बाजू सरकारी वकिलांकडून मांडली जाते. परमबीर सिंह यांच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडली जाते. अनिल देशमुख यांची CBI चौकशी व्हावी अशी मागणी आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंह यांनी केलीच आहे. मुकुल रोहतगी हे परमबीर सिंह यांची बाजू मांडतायत मुंबई हायकोर्टामध्ये. सध्या परमबीर सिंह यांच्या याचिकेवरती सुनावणी सुरू आहे. आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होत आहे. हे स्मारक नेमकं कसं असेल याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे आणि त्याचीच ही आपण दृश्य पाहतोय. न्यूज 18 लोकमतचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. कारण बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मारक नेमकं कसं असेल या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत. उदय, काय माहिती मिळते आपल्याला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं आज भूमिपूजन होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. राज्यातल्या सर्वच शिवसैनिकांना उत्सुकता आहे की हे नेमकं राष्ट्रीय स्मारक कसं असणार, आतमधून ते कसं दिसेल, आतमध्ये गेल्यानंतर काय काय पाहायला मिळेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. आपण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवू की नेमकी या स्मारकाची पहिली झलक नेमकी कशी असणार आहे. आपण इथे थेट पाहू शकतो की हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिली झलक आहे. आपण समोर जे होर्डिंग बघतो आहे
तिथे आपण थेट पाहू शकतो की जुना महापौर बंगला आहे, ती हेरिटेज वास्तू आहे, ती तशी तशी उभी आहे, मात्र तिचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे. काही जागांची अदलाबदल करण्यात आलेली आहे, म्हणजे इथे जे रचना जी आहे ती बदलण्यात आलेली आहे. आपण इकडे दुसरीकडे पाहू शकतो का हा एंट्रन्सचा भाग आहे, मुख्य प्रवेशद्वार जो आहे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा तो हा आहे. आणि इथून आपण थेट आतमध्ये पाहू शकतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक तैलचित्र आहे, त्याचबरोबर जुना महापौर बंगला आहे, त्याचबरोबर समोर एक छोटं आपल्याला एक मोठा तळ जे आहे ते छोटंसं निर्माण केलेलं दिसतं आर्टिफिशियल. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला जर गेलो तर इथली रचना जी आहे, आरेखन जे आहे ते निर्माण केलेलं आहे. जुन्या महापौर बंगल्याचा वास्तूला जसं तसं ठेवून त्या संपूर्ण स्मारकाचं आरेखन जे आहे ते इथं केल्याचं पाहायला मिळतं आहे. एक नवं डिझाईन जी आहे ते स्मारकाचं इथे पाहायला मिळते आहे. पुढच्या बाजूला जर गेलो तर आपल्याला इथे सर्व स्मारकाचं नेमकं कसं असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. हेच ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आहे आणि या स्मारकालाच आज संध्याकाळी भूमिपूजन सोहळा जो आहे तो आयोजित केला जाणार आहे. आपण जर दुसऱ्या बाजूला गेलो तर दुसऱ्या बाजूला देखील काही होर्डिंग्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. त्या होर्डिंग्सवरती नेमकं काय आहे ते आपण पाहूया इथे आल्यानंतर. आपण जर पुढे गेलो तर इथे आणखीन काही होर्डिंग्स जे आहेत वेगळे इथे लावण्यात आलेलं आहे. स्मारकाचं नेमकं दर्शनी भाग कसा असणार आहे तो आपल्याला मुख्यत्वे पाहायचा आहे. या बाजूला जर आपण पाहिलं तर स्मारकाचा हा मुख्य भाग आहे आणि जुना महापौर बंगला जो आहे त्याच्या समोरच्या बाजूला जे एक छोटंसं गार्डन होतं तिथे हे छोटंसं तळ केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. अतिशय सुंदर वास्तू सजवण्यात आलेली आहे. पुढच्या बाजूला हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि तिथून आपण पुढे पाहिलं तर ही समोरच्या बाजूने कसं एकूण स्मारक दिसेल ते आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. हा जुना महापौर बंगला आहे आणि त्याच्या बाजूला इथे छोटंसं तळ निर्माण करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इथे झाडं दिसत आहेत. पर्यावरणपूरक असं हे स्मारक जे आहे ते इथे बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचा काही भाग हा अंडरग्राऊंड असणार आहे, भूमिगत असणार आहे. त्याचबरोबर या स्मारकाच्या बाजूला देखील इथे काही आपल्याला वास्तू दिसत आहेत, तिथे देखील काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हे स्मारक जे आहे ते निर्माण करण्यात येणार आहेत. एकूणच या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची पहिली झलक जी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन होणार आहे. त्यावेळेला एक ॲनिमेशन चित्रफित जी आहे ती देखील दाखवली जाणार आहे. हे स्मारक आतून कसं दिसणार आहे त्या संदर्भात तमाम शिवसैनिक जे आहेत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. सर्वांना उत्सुकता आहे की हे स्मारक नेमकं कसं असेल, बाहेरून कसं असेल ते आता आपण इथून दाखवलेलं असेल. आतमधून हे स्मारक नेमकं कसं असणार आहे या संध्याकाळी एका चित्रफितीच्या मार्फत हे जाहीर केलं जाणार आहे. उदय, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि ही एक्सक्लुझिव्ह माहिती फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, कारण हे स्मारक नेमकं कसं असणार आहे हे आमच्या प्रतिनिधीनं दाखवलं आणि आज या स्मारकाचं भूमिपूजन होत आहे.